सेकंडरी पतसंस्था लवकरच करणार 3000 कोटींचा टप्पा पार, अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा विश्वास। सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेच्या कराड व सातारा शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कला क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नुकताच कराड येथे प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी व कराड अर्बन बँकेचे सागर पाटील आणि स्टॅम्प वेंडर राज्य संघटनेचे सचिव सुनील भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। सेकंडरी सोसायटीने शिक्षक सभासदांचा आर्थिक फायदा करून त्यांना जीवनात स्थैर्य देण्याचे काम केले। याबरोबरच गुणवंत पाल्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली आहे, असे गौरवोद्गार शिक्षण अधिकारी अनिस नायकवडी यांनी केले। अध्यक्ष भाषणात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोसायटी लवकरच सभासदांच्या बळावर 3000 कोटींचा टप्पा पार करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। विविध योजनांची माहिती सांगून नवीन कर्ज मर्यादा वाढवणार असल्याचं यावेळी सांगितलं। कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलवडे यांनी केलं। संस्थेचा अल्प परिचय संचालक पांडुरंग कणसे यांनी दिला। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित कुंडलिक मेमाने, मुख्याध्यापक हनुमंत पवार, कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, मनोज जाधव, आरबी पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला। सहसचिव सतीश माने, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, खजिनदार सतीश शिंदे, तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, भाऊसाहेब आहेर, जगन्नाथ जाधव, तुकाराम बेनके, गोविंदराव सूळ इत्यादी संचालक मंडळ उपस्थित होतं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सचिन पवार सर यांनी केला, तर आभार संचालक प्रमोद देशमुख यांनी मांडले। 30-35 लाखाची, त्यामुळे 1 कोटी वगैरे माहिती म्हणजे आम्हाला स्वप्नात बघितल्यासारखं आहे। खरं पाहता विद्यार्थ्यांना आमचे पालक काबाड कष्ट करून तुम्हाला शिकवत आहेत। तुम्ही आज गुणवंत आहात म्हणून या ठिकाणी सत्कार केला जातोय। समाजामध्ये त्यांचं एक मानाचं स्थान आहे। मी तुम्हाला एकच संदेश देईन की मानाचं स्थान, त्यांची मान कुठे समाजामध्ये खाली घालायला लागू नये, असं कोणतंही कृत्य तुमच्या हातून होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतो। कारण अनेक जीवनामध्ये आपल्या प्रलोभन आहे, त्यामध्ये सर्वात जास्त मोठं प्रलोभन तुमच्या हातात आहे। वक्ता जर 30 मिनिटं बोलायला लागला तर 31व्या मिनिटाला काय करतो, खाली मुंडी घालून चॅटिंग चालू करतो। म्हणजे मोबाईल हे साधन तुमच्या हातामध्ये आलेलं आहे। वादविवाद संवाद सगळे खुंटत चाललेले आहेत, चर्चा बंद होत चाललेली आहे। कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतात, 4 कोपऱ्यामध्ये बसलेले असतात आणि संध्याकाळी कोण इंस्टाग्राम फेसबुक वगैरे असतात। आरबी पाटील आता आपल्या मुलांचं कसं झालं माहिती का, गल्लीत नाही विचारत कुत्र आणि त्याचे 5000 मित्र आणि फेसबुकवर आहे लाईक करायचे 5000 मित्र। आपण पहिले मित्र गोळा करत होतो, पारावर बसत होतो, खेळत होतो, बागडत होतो, हे कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।